नमस्कार. नीलम्स किचनमध्ये आपलं खूप खूप स्वागत. आज आपण मस्त चमचमीत वांग्याचं भरीत कसं बनवायचं ते पाहतोय. तर त्यासाठी इथं मी भरताचं असं वांगं घेतलेलं आहे. चांगलं स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. याला असे चाकूच्या सहाय्याने उभे कट्स लावून घ्यायचे, म्हणजे यामध्ये काही कीड वगैरे असेल तर दिसली जाईल. तर इथं आता एका चाकूच्या सहाय्याने असे वांग्याला टोचे मारून घ्यायचे, म्हणजे वांगं अगदी व्यवस्थित असं शिजलं सुद्धा जाईल. आता याला तेलाचा हात लावून घ्यायचा, म्हणजे वांग्याची जी साल असते ती पटकन निघली जाते. आता गॅसवर मी एक जाळी ठेवलेली आहे आणि गॅस चालू करून हे वांगं आपल्याला 8 ते 10 मिनटं मीडियम गॅसवर चांगलं भाजून घ्यायचं आहे. चांगलं आतपर्यंत हे वांगं शिजलं गेलं पाहिजे. तर 7-8 मिनटं हे वांगं मी मीडियम गॅसवर भाजून घेतलेलं आहे. चमचा घुसवून पाहिला तर बघा अगदी सहज जातोय. हे वांगं अगदी मस्त शिजलं गेलं आहे. आता गॅस बंद करायचा आणि हे वांगं एका प्लेटवर काढून घ्यायचं. त्याच्यावर एखादं भांडं पालतं घालून ठेवायचं, म्हणजे वांग्याची साल आहे ती अगदी व्यवस्थित निघली जाते आणि वांगं चांगलं वाफवलं सुद्धा जातं. तर 5 मिनिटांनी याच्यावरचा बाऊल काढून हे वांगं सोलून घ्यायचं आहे. असं वांगं झाकून ठेवल्यामुळे वांगं चांगलं वाफवलं सुद्धा जातं. तर सर्व साल मी काढून घेतलेली आहे. आता बाऊलमध्ये याचा देठ कट करून घेतला आणि वांगं पुन्हा एकदा फोडून आतमध्ये काही कीड वगैरे आहे का ते चेक करून घ्यायचं. आता पोटॅटो स्मॅशरने हे वांगं मी चांगलं मॅश करून घेतलं, चांगलं एकजीव करून घेतलं. आता आपण याची फोडणी तयार करू. तर त्यासाठी कढईमध्ये मी 2 चमचे तेल गरम करून घेतलं. तेल गरम झालं की याच्यावर मोहरी, जिरं आणि कढीपत्त्याची फोडणी करायची. कट केलेला लसूण आणि आलंसुद्धा घालायचं. 2 हिरव्या मिरच्या कट करून घातल्या. फोडणी चांगली खमंग बसली की याच्यामध्ये बारीक कट केलेला कांदा घालायचा. तर मी मोठ्या साईजचे इथे 2 कांदे घेतले होते. भरताला कांदा भरपूर प्रमाणामध्ये वापरायचा आणि मीडियम गॅसवर कांदा हलका सॉफ्ट होईपर्यंत परतून घ्यायचा. खूप जास्त कांदा परतवायचा नाही. कांदा चांगला परतून झाला की याच्यामध्ये मी 2 मोठ्या आकाराचे टोमॅटो कट करून घातले. लगेचच चवीनुसार मीठ घालायचं आणि आपल्याला हा टोमॅटोसुद्धा चांगला सॉफ्ट होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. हाय फ्लेमवर मी 2 मिनटं टोमॅटो परतून घेतले. नंतर गॅस कमी करायचा आणि कमी गॅसवर झाकण ठेवून टोमॅटो चांगले सॉफ्ट होईपर्यंत परतून घ्यायचे. आधीमध्ये झाकण काढून हलवून घ्या, म्हणजे मसाले खाली तळाला चिकटणार नाहीत. 4-5 मिनटं वाफवून झाल्यानंतर बघा टोमॅटो चांगले सॉफ्ट झालेले आहेत. याला एकदा चांगलं मिक्स करून घेऊयात आणि आता यामध्ये आपण काही पावडर्ड मसाले घालूया. त्यामध्ये इथं मी पाव चमचा हळद घेतली, अर्धा चमचा बेडगी मिरची पावडर आहे. तिखटासाठी आपण हिरवी मिरची वापरली आहे. अर्धा चमचा धने पावडर घातलं आणि अर्धा चमचा इथं मी किचन किंग मसाला घातलेला आहे. आता हे मसालेसुद्धा मंद गॅसवर 1-2 मिनटं तेलावर चांगले परतून घ्यायचे. हे सर्व मसाले चांगले एकजीव झाले. आता इथं मी मुठभर फ्रोझन वाटाणे घातले. जर तुम्ही इथं फ्रेश वाटाणे वापरणार असाल तर टोमॅटो बरोबरच फ्रेश वाटाणे तुम्ही वापरू शकताय, किंवा बिना वाटाण्याचे सुद्धा हे भरीत तुम्ही बनवू शकताय. पण वाटाणे घातल्यामुळे चव खूप छान येते. आता याच्यावर आपण मॅश करून घेतलेलं हे पूर्ण वांगं घालायचं आणि हे 1 मिनटं हाय फ्लेमवर चांगलं परतून घ्यायचं. सर्व मसाले हे सर्व एकजीव करून घ्यायचे. थोडंसं पाणी घातलं, चांगलं मिक्स करून घेतलं. आता गॅस कमी करायचा आणि मंद गॅसवर 3-4 मिनटं याला वाफवून घ्यायचं, म्हणजे सर्व मसाल्यांचे फ्लेवर वांग्यामध्ये अगदी छान उतरले जातील. 3 ते 4 मिनटं भरीत मी वाफवून घेतलेलं आहे. याला एकजीव करून घेऊया. भरपूर बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि एकदा चांगलं मिक्स करून घ्यायचं. तर मस्तपैकी आपलं हे वांग्याचं भरीत तुम्ही भाकरीबरोबर सर्व करा. अगदी भन्नाट चव येते. रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर अवश्य करा. पुन्हा भेटूयात नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा. धन्यवाद.